हरे कृष्ण. कुठलीही नवीन गोष्ट आपल्याला जर शिकायची असेल ना तर कॉन्सन्ट्रेशन खूप गरजेचं आहे. तर कॉन्सन्ट्रेशन हे कसं असायला पाहिजे, व्हॉट इज अ कॉल्ड ॲज अ फोकस अँड कॉन्सन्ट्रेशन, तर त्याचं एक उत्तम उदाहरण स्वामी विवेकानंदांच्या ह्या स्टोरीमधून आपल्याला मिळतं. स्वामी विवेकानंद एकदा एका रस्त्याच्या कडेला त्यांचा अभ्यास करत होते, त्यांचं बुक रीड करत होते आणि त्यावेळेला तिथून एक मिरवणूक गेली वाजत गाजत, खूप जोरजोराने आवाज, आनंदात त्यांच्यापुढून ती गेली. त्यानंतर काही क्षणात एक गृहस्थ त्यांच्याकडे आले. ते म्हटले की इथून मिरवणूक जाताना तुम्ही बघितलं का, मला ती अटेंड करायची होती. स्वामी विवेकानंद त्यांच्या पुस्तक वाचण्यामध्ये, त्यांच्या अभ्यासात इतके मग्न होते की त्यांना त्याचा पण भान नाही की त्यांच्या पुढून एवढी वाजत गाजत फटाक्याचे आवाज होते, सगळे होते, पण त्यांच्या कानापर्यंत, त्यांच्या मनापर्यंत ते पोहोचूच शकले नाही, कारण त्यांचं कॉन्सन्ट्रेशन हे त्यांच्या स्टडीमध्ये खूप होतं. सो दिस इज द एक्झाम्पल. त्यामुळे आपण जेव्हा कॉन्सन्ट्रेशन शब्द उच्चारतो, फोकस जेव्हा आपल्याला इन्क्रीज करायचं आहे, तेव्हा आपल्याला स्वामी विवेकानंदांची ही स्टोरी नक्की लक्षात ठेवावी असं मला वाटते.